तू कर हे फ्रेंड्स, व्लॉगची सुरुवात झाली आहे. हम सीधे साधे अक्षय अक्षय ह्या गाण्याचं रिझन मी तुम्हाला नंतर सांगेन. पण मी चालली आहे कोरम मॉल येथे माझी बर्थडे पार्टी सेलिब्रेट करायला. फ्रेंड्स, आज पुन्हा या व्लॉगमध्ये तुम्हाला एक करणार आहे रेस्टॉरंटविषयी ऑनेस्ट रिव्ह्यू. आणि मी चालली आहे कोरम मॉल. जेव्हापासून विवियाना मॉल ओपन झाला आहे तेव्हापासून कोरम मॉलचं डाऊन झालं आहे मार्केट. पण काही छान रेस्टॉरंट आहेत, ते स्पेशली कोरम मॉलमध्येच आहेत. तर तुम्हाला कधी एखाद्या मस्त रेस्टॉरंटमध्ये जेवायचं असेल तर डू व्हिजिट इन कोरम मॉल. फ्रेंड्स, मी जस्ट माझ्या मैत्रिणींना भेटली आहे आणि आम्ही खूप दिवसाने भेटत आहोत. आणि आज आम्ही काय धमाल मजा मस्ती करणार आहोत ते ह्या व्लॉगमध्ये आहे. आणि आम्ही तिघी मिळून चाललो आहोत कोरम मॉल ग्राउंड फ्लोअर कोवा या रेस्टॉरंटमध्ये. हे रेस्टॉरंट आमच्या बकेट लिस्टमध्ये होतं. सो आम्हाला खूप दिवसापासून इथे जायचं होतं. आणि हा आहे इंटिरियर लुक ऑफ कोवा. पण कोवामध्ये एक स्पेशल गोष्ट आहे की ह्याचं इंटिरियर आहे ते बोहो पॅटर्नमध्ये आहे. ओ माय गॉड. सर, ह्याचं नाव काय आहे? कॉटेज चीज बॉल इन स्पाइसेस. ओके, थँक्यू. सो कॉटेज चीज बॉल खूपच छान आणि मस्त होते आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे फ्रेंड्स. पण एक आहे की इथे जर तुम्हाला बर्थडे पार्टी सेलिब्रेट करायची असेल तर केक अलाउड नाही आहे. आणि हे काय दिलं हे आम्हाला अजिबात आवडलं नाही. पण जे बॉल्स होते ते खूप चांगले होते. पिझ्झाही मस्त होता. स्वाती, जगू फूड कसं आहे? व्हॅल्यू फॉर मनी. स्वाती. हां, आता स्वाती तुम्हाला माझ्यासाठी माझ्या बर्थडेच्या सेलिब्रेट परफॉर्मन्स करणार आहे आणि म्युझिक सिंग करणार आहे. म्युझिक बाय राखी आणि जागृती. ओके, मी स्पेशली जागृतीचं नाव खाऊन घेतो आधी जरा स्टॅमिना वाढवण्यासाठी. फ्रेंच फ्राईज सगळे संपवले आणि आता मला सांगता मी भरवतो तुला एनर्जी देते. डान्स करण्यासाठी एनर्जी लागते फ्रेंड्स, एनर्जी. हां, चला पाणी पण पिऊन द्या. ओके, ओके. लाइट्स, कॅमेरा, ॲक्शन. बस बस, चल हो गया इतने 50 रुपये काट इसके ओवर एक्टिंग का. 50 रुपये काट. किती देतेस? 50 रुपये की 10 रुपये? ते पण काट. 1 रुपया मिलेगा. 1 रुपया. बर्थडे सेलिब्रेशन जोरात चालू आहे. आम्ही फोटो काढतोय, रील्स काढतोय आणि कॅन्डिड फोटो देण्याचे प्रयत्न करतोय. पण आमच्याने काय कॅन्डिड झाले नाही कारण का आम्ही ओरिजिनलीच हसत होतो. तुमच्याबरोबर असं कधी होतं का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर. सो फ्रेंड, अशा प्रकारे मी माझा बर्थडे केक कट करणार आहे कारण का कोवा या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला केक अलाउड नाही आहे. सो आम्ही तिथे ब्राउनी विथ आईस्क्रीम ऑर्डर केलं आणि तोच मी केक म्हणून कट केला. थँक्यू सो मच गर्ल्स. माझं बर्थडे सेलिब्रेशन मस्त झालं आहे आणि तुम्हाला दोघींना भेटून पण मला खूप आनंद झाला. सो थँक्यू सो मच. सो फ्रेंड्स, बर्थडे सेलिब्रेट झाला आहे, लंच झाला आहे आणि ह्या दोन माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला आहे. ते आता पुढच्या क्लिपमध्ये येणार आहे कारण का मी असं अजूनपर्यंत एकदाही केलं नाही आहे. ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो फ्रेंड्स, मी हे फर्स्ट टाइम करते. आय एम एक्सायटेड अँड टू नर्वस. फ्रेंड्स, आणि अशाच वेळी मी मस्त ब्लॅक हिल्स घातल्या आहेत तर मी कसं धावणार तुम्ही बघा. आणि हाऊसफुल लंच झाला आहे माझा. तर पोट तुडुंब भरलं आहे आणि मी काहीही वाह्यात पिक करते. ट्रॉली आम्ही उचलणार. बस झाला. फास्ट फास्ट फास्ट. उशी.
डन 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 बोल 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 बोल. सो फ्रेंड्स बघूया मी काय काय घेतलंय 60 सेकंड्समध्ये. चलो मला तो पोपडच आला. मी ते समथिंग किराणाच उचललं. फालतू आयटम असं छान दिसलंय ब्ल्यू कलर. हा पण दिस वॉज नीडेड. दिस इज आय कॅन अंडरस्टँड. मॅडम मी हे एक्सचेंज करू शकते काही. तुम्हाला कुठे कुठे तेल सोडायला आवडतं? नाही नाही प्लीज. याने ना माझ्यावर असाच बॉम्ब टाकला. सो जास्त टाइम दिला तरी मी मूर्खासारखं बघा काहीतरी काही गोष्टी किराणाच्याच उचलल्या. काय करणार बस. सो फ्रेंड्स तुमच्यासाठी एक फायनल लुक की मी काय काय घेतलं आणि एक्सचेंजमध्ये पण मला माझ्या मैत्रिणींनी एक्सचेंज करून दिलं आणि त्याच्यावर आम्हाला मिळाली 1 किलो साखर फ्री फ्री फ्री. आणि हे जे क्रंचीज दिसत आहेत ना त्या मी तेलांच्या बॉटल रिटर्न केल्या आणि हे क्रंचीज घेतले. सो फ्रेंड्स हे माझ्यासाठी मस्त एक्सपिरियन्स होता. त्यामुळे इथे का उभे आहोत हवा खायला. फ्रेंड्स हे बघा लिटरली फ्रेंड्स हवा खाऊन आम्ही आलो आहोत उपवनला. कारण का जग्गूला आम्हाला उपवनला घेऊन यायचं होतं आणि स्वाती आता व्लॉगसाठी रेडी होत आहे. कारण का ती देणार आहे एकदम डॅशिंग एंट्री. कारण का स्वातीला खायचा आहे गोळा आणि गोळा तो पण खायचा आहे काळा. कारण का स्वातीने घातला आहे काळा ड्रेस. काळा गोळा नाही तर काला खट्टा. तर तुम्ही बघा स्वातीची एंट्री झालेली आहे. व्लॉगच्या सुरुवातीला जे गाणं म्हटलं आहे ते का म्हटलं? उसने काला ड्रेस डाला है ना इसलिए काला खट्टा चाहिए उसको. स्वातीने काळा ड्रेस घातलाय ना म्हणून स्वातीला काला खट्टा पाहिजे. काला खट्टा दाखव तिचा ड्रेस दाखव. सो फ्रेंड्स बर्थडे गिफ्ट हे उपवनला येऊनच द्यायचं होतं म्हणून आम्ही उपवनला आलो आहेत. गोळे खाल्लेले आहेत आणि अक्षय अक्षय हे गाणं आम्ही का म्हणत. सो फ्रेंड्स थांब. आता आम्ही तुमच्यासमोर एक गाणं पेश करत आहोत. ते पण आमच्या खास मैत्रीण जागृतीसाठी. सीधे साधे अक्षय अक्षय तू आला वो आ गया कौन आया. सो फ्रेंड्स व्लॉगच्या सुरुवातीची अक्षयचा सस्पेन्स मी आता ओपन करत आहे. आणि अक्षय हा जग्गूचा फियॉन्से आहे. जग्गूचं लग्न जमलं आहे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय आहे. सो आम्ही व्लॉगच्या सुरुवातीपासून काय आज पूर्ण दिवस आम्ही जागृतीला चिडवलेलं आहे. सो फायनली अक्षयची एंट्री झाली आहे. एक मिनिट त्याला त्याचं एक्सप्रेशन पाहिजे तर मला. हा चल बोल. चल 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 बोल. हा बोल. सीधे साधे अक्षय अक्षय हमें सीधे साधे अक्षय अक्षय. हाय जीजू तुम्ही कसे आहात? अरे ऐसा नहीं बोलने का. अभी हम जीजू ही बोलेंगे. जीजू बसा. माझे गिफ्ट ओपन करूया. आम्ही नाही. सो फ्रेंड्स अजून ना अक्षयला माहिती नाही आहे की आमची जागृती किती गोड बोलते. ओ माय गॉड ऍक्टिंग करते. ती ऍक्टिंग आता स्वाती कशी करते ते दाखवूया. आता बघा. हा चलो गाणं कोणतं आपण. सो मी आणि स्वाती आता जागृतीची ऍक्टिंग करून दाखवणार आहोत. क्लासमध्ये बोलते ना आई असं ते एकदम सॉफ्ट वालं तसं बोल. नाही ह्याच्यासोबतच बोलते मी. ह्याच्यासोबतच बोलते. अक्षय आणि शी इज जागृती. लाईक दिस. चला चल काहीतरी सांग. तू बोल माझ्याशी काहीतरी असं छान. नॉर्मली हाय काय करते. काय चाललंय क्लासमध्ये? काय कोणतं बोलताय का? काय कॉन्सेप्ट आहेत का? काय नाही रे. ऐक ना असं झालं आणि मग काय आणि ती अशी वाली स्टेप होती तर मला त्यांनी शिकवलीच नाही. मग मी किती गरम होतं यार सिरियसली. म्हणजे तुला नाही होते काय यार तू. सो पहिल्यांदा आम्ही जीजूंना भेटलो आहोत आज आणि बिचारी आमची जग्गू आम्ही टीमच चेंज करून टाकली. जागृती ना आधी सगळ्यांशी बोलून गेल. हाय बाय बी हा सगळं झालं. सगळ्यांशी बोलली आणि मग ना तिला ना अशी मस्त माझी आठवण येते. आणि ना मग गपचूप येऊन माझ्या बाजूला बसेल आणि तोपर्यंत मला आयडियाच नसते जागृती कुठे. आणि मी ना आणि एक शोधते आणि जागृती कुठे गेली. जग्गू गायब आहे. फक्त आता मला उभं राहावं लागेल. अशी बोल. समोर पूर्व आणि हिमानी तर मग आल्या. जागृती आली
हे काय शिकवलं, काय झालं? अशीच करते ते फक्त जरा अक्षय नवीन आहे आमच्यामध्ये अक्षय जेल होण्यासाठी आणि जागृती. मी असं बोलली, पण जागृती रिअली लव्ह यू आणि खरंच मिस करू गे यार, खरंच मिस करू. ती त्याचे वर्तक नगरलाच आहे. उद्या अक्षय म्हणाला नहीं जाने का तब क्या करेंगे. मग मी अक्षयला हे म्हणा आपण ते गाणं म्हणायचं, हमें सीधे दे साधे अक्षय अक्षय कर ना सो थँक्यू गर्ल्स. अशीच मजा मस्ती करत आम्ही पूर्ण दिवस घालवला एकत्र आणि अक्षयला भेटून मला आणि स्वातीला खूपच आनंद झाला की जागृती आता सेफ हँडमध्ये आहे. सो जग्गू, हॅपी फॉर यू अँड आय लव्ह यू अँड ऑल द बेस्ट. बाय बाय.